घरात कोणीच नव्हतं. बाहेर भर दुपारी कडक ऊन होतं, पण आमच्या खोलीत एक वेगळीच उष्णता जाणवत होती. 2 वर्षे ज्या गुपिताला मी माझ्या मनात जपून ठेवलं होतं, ते आज गुपित माझ्या अगदी समोर उभं होतं आणि अचानक तिच्या पैंजणांचा तोंडात माझ्या काळजाची धडधड वाढवू लागलं. माझं नाव आरव जोशी. आज मी तुमच्यासमोर माझ्या आयुष्यातील एक असं गुपित उलगडणार आहे, जे आजवर माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात अगदी सुरक्षित होतं. हा माझ्या भावनांचा एक अनोखा प्रवास होता. मी मूळचा साताऱ्यातील एका छोट्याशा निसर्गरम्य खेडेगावातील आहे. आमचं कुटुंब म्हणजे एक मोठं आणि एकत्र कुटुंब होतं. गावात आमचं एक मोठं दुमजली घर होतं. घरात मी, माझा भाऊ, आईवडील आणि माझे काका काकी असं सगळं कुटुंब एकत्र आनंदाने राहायचं. गावाकडचं वातावरण, तो साधेपणा आणि एकत्र कुटुंबातील ती रोजची गडबड, यात एक वेगळाच जिव्हाळा होता. त्या काळात मी नुकतीच 12वीची परीक्षा दिली होती. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होत्या आणि कॉलेजच्या प्रवेशाची तयारी चालली होती. वय अगदी सळसळत होतं. अंगात एक वेगळाच उत्साह आणि सळसळतं रक्त होतं. मी रोज व्यायामासाठी वेळ काढायचो, त्यामुळे माझं शरीरही हट्टाकट्टा आणि पिळदार बनू लागलं होतं. आमच्या घरात सर्व कामं वाटून घेतलेली असायची आणि याच घरात राहायची माझी काकी सुप्रिया. मी तिला चाची असं म्हणायचो. तिचं वय त्यावेळी साधारण 38च्या आसपास असावं, पण तिचं रूप एखाद्या अप्सरेसारखी देखणी असं होतं. तिचा सडपातळ बांधा, गोरा रंग आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिचे ते मोठे आणि बोलके डोळे. तिच्या त्या गारे डोळ्यांमध्ये एक वेगळीच मोहिनी होती, जी कोणालाही घायल करणारी ठरत असे. तिची चाल ढाल आणि तिचं वागणं, यात एक वेगळीच नजाकत आणि लागवी मिठास होती. त्या दिवसात माझा अभ्यासाचा किंवा वाचनाचा एक ठरलेला नियम होता. आमच्या घराच्या वरच्या मजल्यावर एक शांत खोली होती, जिथे बसून मी तासनतास घालवायचो. त्या खोलीच्या अगदी समोरच चाचीची बेडरूम होती. एकत्र कुटुंब असल्यामुळे चाचीकडे घराची बरीच कामं असायची. खास करून वरच्या मजल्याची आणि अंगणाची स्वच्छता करण्याची जबाबदारी तिच्यावरच असायची. रोज सकाळी काका कामावर निघून गेले की चाची तिचं आणि उरकून वरच्या मजल्यावर झाडू मारण्यासाठी येत असे. सुरुवातीला मी माझ्या अभ्यासात मग्न असायचो, पण हळूहळू माझं लक्ष तिच्याकडे जाऊ लागलं. ती जेव्हा काम करायची तेव्हा तिच्या हालचालींमधील तो लवचिकपणा मनाला भुरळ पाडत असे. त्याच्या त्या पैंजणांचा नाद माझ्या काळजाची धडधड वाढत होतं. जणू प्रत्येक पाऊल माझ्या दिशेनेच येत होतं. एक दिवस मी नेहमीप्रमाणे वरच्या खोलीत बसलो होतो. चाची समोरच्या भागात काम करत होती. तिचे ते सुंदर आणि लांबसडक केस सुटलेले होते आणि तिच्यावरून एक वेगळाच मोगऱ्याचा सुगंध दरवळत होता. अचानक माझी नजर तिच्याकडे गेली आणि क्षणभर माझं भान चरपलं. तिचं ते रूप, तिची ती गोरी पाठ आणि कामाच्या गडबडीत तिच्या चेहऱ्यावर आलेला तो हलकासा गामाजलेला भाव माझ्या अंगात जणू एक वेगळीच वीज संचारून गेली. चाचीला याची अजिबात कल्पना नव्हती की मी तिच्याकडे इतक्या एकटक नजरेने पाहत आहे. पण त्या दिवसांपासून माझा एक रोजचा कार्यक्रमच सुरू झाला. ती वर येण्याची वेळ झाली की मी पुस्तकांचा बहाणा करून तिथेच थांबून बसायचो. तिच्या प्रत्येक छोट्या गोष्टींकडे लक्ष देणं, तिच्या नजाकतीचा भाव निहाळणं, यात मला एक वेगळंच सुखावणारं समाधान मिळू लागलं होतं. काही दिवस असेच गेले. मला वाटू लागलं होतं की कदाचित चाचीलाही आता माझ्या चोरून पाहण्याची अस्पष्ट जाणीव होऊ लागली असावी. कारण जेव्हा जेव्हा आमची नजरानजर व्हायची तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक मिश्किलपणे उमटलेलं मधाळ हसू असायचं. तिचा तो खोट्या स्वभाव आणि नजरेतील चमक मला अधिकच अस्वस्थ करत होती. आमच्यात एक अबोलीने ओढ निर्माण होत होती, ज्याला शब्दांची गरज नव्हती. पण एक दिवशी एक अशी घटना घडली ज्याने आमच्यातील या नात्याला आणि माझ्या मनातील भावनांना एक वेगळ्याच वळणावर आणून सोडलं. त्या दिवशी चाचा काही कामासाठी लवकर बाहेर गेले. घरामध्ये एक भयान शांतता होती. मोठ्या काकांनी मला खाली बोलून घेतलं आणि वरच्या बेडरूममधून गाडीची चावी घेऊन येण्यास सांगितलं. मी घाईघाईने वरच्या मजल्यावर गेलो. चाचीच्या खोलीचं दार थोडं पुढं ढकललं होतं. माझ्या मनात कोणताही वेगळा विचार नव्हता, त्यामुळे मी न थकता दार उघडून सरळ आत गेलो आणि समोर पाहतो तर काय, चाची नुकतीच अंघोळ करून आली होती आणि तिचे ते ओले केस सुकावत होते. तिच्या ओल्या केसांतून उडणारे ते पाण्याचे थेंब जणू माझ्या कोरड्या आयुष्यात पावसाची पहिली सर घेऊन येत होती. मला अचानक समोर बघून चाची एकदम डचकली आणि स्वतःला सावरून घेण्याचा प्रयत्न करू लागली. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच हुळूर आणि थरकाप उडाला होता. अचानक झालेल्या या प्रसंगामुळे ती गोंधळली
आणि बाजूला असलेला टॉवेल शोधू लागली. या घाईघाई गडबडीत तिची झालेली अस्वस्थता पाहून माझीही धडधड वाढली. शेवटी मीच पुढे हात होऊन बाजूला पडलेला टॉवेल तिच्या हातात दिला आणि थरथरत्या आवाजात "सॉरी चाची" असं म्हणालो. मी चावी घेतली आणि तिथून बाहेर पडलो. माझ्या अंगाला पूर्ण घाम आला होता आणि मनात एक अनामिक भीती आणि उत्तेजना एकत्र दाटून आली होती. त्या रात्री मला अजिबात झोप आली नाही. डोळे मिटले की फक्त चाचीचे ते बोलके डोळे आणि तिचं ते रूप डोळ्यांसमोर येत होतं. त्या रात्री माझ्या मनात कोपऱ्यात एक वेगळेच संकल्प आकारण्यात येत होता आणि तिच्याबद्दलची ओढ आता अधिकच घट्ट होत चालली होती. त्या घटनेनंतर आमचं हे नातं एक वेगळ्याच मधाळ वळणावर आलं होतं. माझ्या मनातील तिच्याबद्दलची ओढ आता अधिकच तीव्र झाली होती. दुसऱ्या दिवशी मी नेहमीप्रमाणे वरच्या मजल्यावर आलो आणि अभ्यासाला बसण्याचा केवळ एक आरामाचा बहाणा करू लागलो. दाराच्या त्या छोट्या पट्टीतून जेव्हा मी तिला पुन्हा तिच्याकडे पाहिलं तेव्हा माझ्या मनात एक वेगळा थरकाप उडाला होता. पण यावेळी काहीतरी वेगळं होतं. चाचीची नजर अचानक दाराकडे गेली. मी लगेच बाजूला झालो, पण ती माझ्या हालचालींची जाणीव तिला झाली होती. ती हळूहळू खोली बाहेर आली. तिच्या हातात नेहमीप्रमाणे झाडू होतं. तिने माझ्याकडे पाहिलं, पण रागवण्याऐवजी तिने तिच्या ओठांवर एक अतिशय खट्टाळ आणि मिश्किलपणे उमटलेली स्माईल होती. तिच्या त्या नजाकतीतील चमक पाहून मला समजून चुकलं होतं की माझं असं चोरून बघणं कुठेतरी तिच्याही मनाला सुखावत आहे. तिच्या त्या मादक रूपानं माझ्या मनावर पूर्णपणे मोहिनी घातली होती. तिसऱ्या दिवशी तर कमालच झाली. मी नेहमीप्रमाणे जेव्हा फटीतून पाळत होतो तेव्हा तिने दरवाजा पडदा मुद्दाम थोडा बाजूला केला होता. तिचं ते सौंदर्य, ती कांचनकांती आणि तिची ती अप्रतिम चालढाल मला पूर्णपणे बेभान करत होती. आज तिने स्वतःला सावरण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ घेतला होता आणि मीही तिथे स्तब्ध उभा राहून त्या स्वप्नोत्तरभावात हरवून गेलो होतो. आमच्यातलं अंतर आता इतकं कमी होऊ लागलं होतं की मला तिचे शब्द नाही तर तिचे श्वास ऐकू येत होते. या सगळ्या धुंदीत 2 वर्ष कशी निघून गेली ते कळलंच नाही. माझं साताऱ्यामध्ये इंजिनिअरिंगला कॉलेजला ॲडमिशन झालं. कॉलेजच्या पहिल्याच वर्षी माझी एक गर्लफ्रेंड झाली. तिच्यासोबत माझं नवीन आयुष्य सुरू झालं होतं. पण म्हणतात ना, मनाच्या कोपऱ्यातील ती पहिली ओढ आणि तो पहिला स्पर्शवेळा अनुभव कधीच विसरता येत नाही. माझ्या डोक्यातून चाचीचा तो चेहरा, तो मोगऱ्याचा सुगंध आणि तिचे ते बोलके डोळे कधी दूर झाले नव्हते. आणि शेवटी ज्या संधीची प्रत्येक दिवसांपासून वाट पाहत होतो ती संधी मला मिळालीच. माझ्या आत्याच्या मुलीचं लग्न ठरलं. संपूर्ण घरात लग्नाची गडबडी सुरू झाली. आम्हाला कॉलेजच्या सुट्ट्या लागल्या होत्या, त्यामुळे मीही गावाकडे आलो होतो. एकत्र कुटुंब असल्यामुळे लग्नासाठी सर्वांना जाणं गरजेचं होतं, पण घर सांभाळण्यासाठी कोणाचे तरी थांबणे आवश्यक होते. शेवटी असं ठरलं की माझी आई आणि मोठी काकी 5 दिवस आधीच लग्नाला गावाला जातील आणि बाकी पुरुष मंडळी नंतर येतील. घरात आता फक्त चाची, मी आणि काही पुरुष मंडळी उरली होती. पुरुष मंडळी सकाळी आपापल्या कामांसाठी घराबाहेर पडत असते. सकाळी 10 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संपूर्ण घरात फक्त मी आणि चाची होतो. तो संपूर्ण एकांत जणू आमच्यासाठी निर्माण झाला होता. गावाकडे दुपारी जेवण झाल्यावर थोडा वेळ विश्रांती घेण्याची किंवा झोपण्याची आम्हाला दोघांनाही सवय होती. पहिल्या दिवशी मी विचार करत होतो की मनातील भावना कशा व्यक्त करायच्या. माझ्या मनात विचारांची थोडी गडबड सुरू होती. अखेर दुपारी मी एक प्लॅन केला. मी चाचीला म्हणालो, खाली खूप गरम होत आहे, आज मी वरच्या खोलीत बेडवर झोपतो. चाचीला दुपारी नेहमी हॉलमध्ये जमिनीवर मौशार चटई टाकून झोपायची सवय आहे. मी वर जाण्याऐवजी हॉलमधील बाजूच्या बेडवर येऊन झोपलो. थोडा वेळ खोलीत भयान शांतता पसरली होती. फक्त छतावरच्या पंख्याचा लयबद्ध आवाज येत होता. चाची जमिनीवर चटईवर एका कुशीवर झोपली होती. ती गाढ झोपेत आहे याची खात्री झाल्यावर मी हळूच बेडवरून खाली उतरलो. माझ्या हृदयाचे ठोके खूप वेगाने पडत होते. अंगात एक वेगळीच उष्णता आणि शिराशिरीला जाणवत होती. मी हळूच तिच्याजवळ आलो आणि चटईच्या कडेला बसलो. ती एक कुशीवर झोपल्यामुळे तिच्या कमरेवरचा पदर थोडा खाली सरकला होता आणि तिची ती गोरी गुळगुळीत पाठ स्पष्ट दिसत होती. तिच्या शरीराची ती मादकता पाहून माझं भानच हरपलं होतं. मी अत्यंत हळुवारपणे अगदी चोरून माझा हात तिच्या नाजूक कमरेवर ठेवला.
माझ्या बोटांच्या स्पर्शाने तिच्या मखमली त्वचेची ऊब मला जाणवली. क्षणभर मला वाटलं की ती जागी होईल, पण काहीच हालचाल झाली नाही. माझा स्पर्श अधिकच हळूवार झाला. मी तिच्या कमरेवरून अतिशय लढवाळपणे हात फिरवू लागलो. तिच्या मानेजवळ माझ्या श्वासांची उष्णता इतकी वाढली होती की मला स्वतःच्या अस्तित्वाचा विसर पडला होता. काही मिनिटं अशीच गेली आणि माझ्या मनात एक अनामिक उत्तेजना आणि एक हव्यास वाढू लागला. माझा हात हळूहळू वरच्या दिशेने सरकू लागला. तिच्या पाठीवर माझ्या हातांचा स्पर्श होताच तिने झोपेतच एक मोठा उच्च श्वास सोडला. तिच्या या सुस्काराने माझ्या मनात विजेचा करंट धावावा तसं झालं. तिने हळूच आपली कूस बदलली. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच धुंदी होती. तिचे थरथरणारे ओठ बरंच काही बोलू पाहत होती. मला थोडी भीती वाटली, म्हणून मी लगेच माझा हात बाजूला केला आणि पुन्हा बेडवर जाऊन झोपायचं नाटक केलं. त्या रात्री जेव्हा आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलो तेव्हा मला जाणवलं की चाची माझ्याकडे एक विशेष फीलने, एका खास जाणीनीने पाहत होती. तिच्या नजरेत एक राग नव्हता, तर एक अनामिक ओढ आणि प्रेमाची लागवी मिठास होती. मला समजून चुकलं होतं की दुपारी घडलेला तो प्रकार तिलाही कुठेतरी सुकावून गेला होता आणि तिच्या मनातील संयमाचा बांधही आता सुटत चालला होता. त्या रात्रीनंतर आमच्यातील अबोल नाते संपूर्णपणे बदलून गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पुरुष मंडळी पुन्हा कामावर निघून गेली तेव्हा घरात एक विलक्षण आणि रम्य एकांत पसरला होता. दुपारी आवरून झाल्यावर चाची नेहमीप्रमाणे विश्रांतीसाठी आली, पण आज तिने जमिनीवरची ती मौशार चटई बेडच्या अगदी जवळ जणू माझ्या हस्तस्पर्शाला कक्षेला टाकली होती. तिच्या या खोडकर मस्तीने आणि अंमल दाखवलेल्या ओळीने माझ्या मनातील दळदळ आणखीनच वाढू लागली होती. 5 मिनिटे झाली असतील. चाची शांत पडून होती, पण ती झोपली नव्हती हे मला तिच्या लयबद्ध श्वासावरून जाणवत होते. मी बेडवरून खाली सरकलो. आज मनात भीती कमी आणि उत्कंठा जास्त होती. मी माझा हात हळूच तिच्या कमरेवर ठेवला. तिच्या मखमली त्वचेला स्पर्श होताच तिच्या अंगावर शहारांची एक लाटच उसळली, पण तिने स्वतःला सावरून घेत डोळे मिटून घेतले, जणू तो क्षण कायमचा तिथेच थांबवावा. माझा संयम आता हळूहळू सुटत चालला होता. मी अगदी जवळ गेलो. तिच्या मानेजवळ माझ्या श्वासांची उष्णता इतकी वाढली होती की तिला स्वतःच्या अस्तित्वाचा विसर पडला होता. मी अगदी हळुवारपणे तिची एक बोट कानामागे सारली आणि माझ्या बोटांच्या स्पर्शाने तिच्या गाल्यावर एक वेगळीच लाली उमटली. अंधारलेल्या खोलीत तिच्या डोळ्यांची ती चमक एखाद्या दिव्यासारख्या मला मार्ग दाखवत होती. तिचे थरथरणारे ओठ बरंच काही बोलू पाहत होती, पण शब्दाऐवजी फक्त मधा सुस्कारे बाहेर पडत होते. माझा हात तिच्या पाठीवरून फिरला आणि तिने नकळत आपले डोळे गच्च मिटून घेतले. त्याने हळूच तिची हनवटी वर उचलली आणि तिचे थरथरणारे ओठ बरंच काही बोलू पाहत होती, पण शब्दाऐवजी फक्त सुस्कारे बाहेर पडले. तिच्या मानेवर माझ्या श्वासांचा स्पर्श होताच तिने अगदी अस्पष्ट आवाजात माझा हात आपल्या हातात घेतला आणि त्याच्या बोटांच्या स्पर्शाने तिच्या काळजाची धडधड थेट माझ्या हाताला जाऊन लागली. खोलीत आता फक्त आमच्या श्वासांचा वेगवान आवाज येत होता, जो शब्दांशिवाय बरंच काही सांगत होता. तिच्या कमरेभोवती माझा वेगळा घट्ट झाला आणि तिने आपला चेहरा माझ्या खांद्यावर लपून स्वतःला पूर्णपणे झोपून दिलं. तिने तिचे दोन्ही हात माझ्या कमरेवर घट्ट ओढले, जणू तिला खात्री करून घ्यायची होती की हे सगळं स्वप्न तर नाही ना. ती जवळी ती कांचनकांती ती आणि तिच्या अंगातून दरवळणारा मोगऱ्याचा सुगंध मला अधिकच बेधुंद करत होता. आमच्यातील अंतर आता पूर्णपणे मिटले होते. तिच्या त्या मादक रूपाने आणि सुंदर नजाकतीने मला पछाडून टाकले होते. दोघांच्या श्वासांची उष्णता एकमेकात मिसळत होती, जणू बर्फाला आगीचा स्पर्श व्हावा आणि सगळं काही विरघळून जावं. आम्ही दोघे इतके जवळ होतो की 2 वेगळी शरीर नसून एकच जीव असल्याचा भास होत होता. मी तिच्या केसांवरून हात फिरवला, तिला आलिंगन देऊन घट्ट मिठीत घेतलं. शब्दांनी जे सांगता येत नव्हतं ते आता एका घट्ट मिठीने सांगून टाकलं होतं. रात्रीच्या त्या एकांतात आणि दुपारी मिळालेल्या त्या अमर्याद गुपित सुखात आम्ही दोघंही मधुर झालो होतो. तिच्या ओल्या केसांतून पाण्याचा एक थेंब तिच्या मानेवरून खाली घसरला आणि माझी नजर त्या थेंबाचा पाठलाग करत राहिली. 2 वर्षे माझ्या मनाच्या कोपऱ्यात जोडून ठेवलेली तृष्णा आणि हव्यास आज या भावनांच्या संगमात वाहून घेत जात होता. तिने आपल्या नाजूक हातांनी माझ्या पाठीवर घट्ट पकड घेतली, जणू तिला हा स्वप्नवत अनुभव कधीच संपू द्यायचा नव्हता. बाहेर उन्हाची तीव्र उष्णता होती, पण आत मात्र आमच्या श्वासांची ऊब एकमेकांना सावरत होती.
आमच्यातील जवळ आता सर्व मर्यादा ओलांडत होती. तिच्या मिठीतील ती ऊब माझ्या आयुष्यातील सर्व उदासपणा पळवून लावण्याची पुरेशी होती. आम्ही दोघेही या अद्भुत धुंदीत आणि प्रेमाच्या महासागरात पूर्णपणे बुडून गेलो होतो. तिथे काळ आणि वेळ या दोघांनाही आपला विसर पडला होता.